नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचे सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण संत तुकाराम महाराज यांचे जीवनचरित्र पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही हे चरित्र ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच काही ना काही तुमच्यात धार्मिक बदल, विचार, प्रवृत्ती बदल झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, संत तुकाराम महाराज आजच्या जगाच्या कानाकोपऱ्यात त्यात प्रत्येकाला माहीत असतील, परंतु महाराजांच्या विविध अवतार कार्यामुळे ते तुकाराम झाले हे काहीच लोकांना माहीत असेल. तुकाराम कोणाचे अवतार आहेत, त्यांनी मनुष्य देहाचे सार्थक कसे केले, नानाविध प्रश्न आपल्या मनात असतीलच. मित्रांनो, संत तुकाराम उर्फ तुकोबा हे इसवी सनाच्या 17व्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखले जातात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात. सद्गुरू तुकाराम लोककवी होते. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाच्या पारंपरिक मक्तेदारी असलेल्या वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनतेपर्यंत प्रभाव झाला. अभंग म्हटला की तो फक्त तुकोबाचाच. अभंग तुकोबाचा एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगाला मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्यपाठात आहेत. आजही ही लोकप्रियता अभंगातच वाढत आहे. भागवत धर्माचा कळस होण्याचे महादभाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने व स्थिरावलेले आहेत. त्यांच्या अभंगात परत्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पवित्र आहेत. त्यांच्या शब्दकडेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे अक्षर वाङ्मय आहे. त्यांच्या प्रत्यानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची सरळता अनुतुल्य आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगा लेखाबरोबरच गवळणही रचल्या. संत तुकारामांच्या अभंगांचा अनेकांनी अनेक अंगांनी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला, परंतु पुराण कथेनुसार तुकाराम महाराजांचा पृथ्वीवरील अवतार म्हणजे सतयुगातील अंबड ऋषी या अवताराबद्दल सांगायचे म्हणाल तर अंबड ऋषी तुकोबाराय प्रथमतः दुर्वासा ऋषीचे शिष्य होते. गुरु शिष्यामध्ये थोड्या प्रमाणात कलह झाला. दोघांनीही शक्ती प्रदर्शन केले. दुर्वासा ऋषींनी अंबड ऋषीवर सुदर्शन चक्र सोडले. त्यातून पळ काढत अंबड ऋषी ब्रह्मलोकात पोचले, पण सुदर्शन चक्राने त्यांचा पाठलाग सोडला नाही. शेवटी ते वैकुंठात गेले. भगवान विष्णूंची शरणागती पत्करली. त्यांनी अंबड ऋषींना दुर्वासा ऋषींना शरण जा असे सांगितले. त्यानंतर दुर्वासा ऋषींनी सुदर्शन चक्र रोखले. मात्र तुला प्रत्येक अवतार कार्यात गर्भवास भोगावास लागेल असा शापही दिला. महाराजांचे 4 युगाप्रमाणे 4 अवतार झाले. पहिल्या अवतारात म्हणजेच कृतयुगात तुकोबाराय प्रल्हाद स्वरूप होते. या अवतारात त्यांचे आराध्य दैवत भगवान विष्णू होते. दुसऱ्या अवतारात त्रेतायुगात तुकोबाराय आनंद स्वरूप होते. तर तिसऱ्या अवतारात द्वापर युगात तुकाराम महाराज उद्धव स्वरूप होते.
कलियुगात 4थ्या अवतारात ते नामदेवराव होते, तर 5वा अवतार हा तुकाराम या नावाने जगप्रसिद्ध झाला. यांची साक्ष देणारा अभंग. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, सतयुगी अंबड ऋषी, गुरु दुर्वासा ऋषी, आणि आराध्य विष्णू, कृतयुग प्रल्हाद गुरु, आणि आराध्य भगवान विष्णू, त्रेतायुग आनंद गुरु आणि आराध्य राम, द्वापर युग उद्धव गुरु आणि आराध्य भगवान कृष्ण, कलियुग नामदेव गुरु, यशोबा खेचर आराध्य भगवान पांडुरंगा करू. कलियुग तुकाराम गुरु, बाबाजी चैतन्य आणि आराध्य भगवान परमात्मा पांडुरंग. संत तुकाराम यांचे पूर्ण नाव तुकाराम वल्लोबा आंबिले उर्फ मोरे. तुकाराम मूळचे देऊळगावचे स्थायिक होते. कुटुंबात आई कनकाबाई, वडील वल्लोबा मोरे, थोरला भाऊ सावजी आणि धाकला भाऊ कान्होबा असा परिवार होता. महाराजांची पहिली पत्नी रखमाबाई, दुसरी पत्नी जिजाबाई उर्फ अवली. महाराज आणि रखमाईचा यांचा पहिला पुत्र संतू, त्यानंतर अवलीची मुले, पहिली मुलगी गंगा, दुसरा व तिसरा मुलगा भोळ्या आणि विठू, चौथी मुलगी भगीरथी. महाराजांचे आराध्य दैवत विठोबा, महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य, महाराजांचे शिष्य नाहूजी आणि बहिणाबाई शिरूरकर, स्वर्गरोहणानंतरचे महाराजांचे शिष्य निरोबाराय व कान्होबाराय. तुकाराम महाराज हे नामदेवांचे अवतार कार्य पूर्ण करण्यास आले होते. त्यांचे साक्ष देणारा अभंग. संत बहिणाबाई, शिरूर तालुका वैजापूर, ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनी दिलेला स्वप्नात गुरु उपदेश दिला होता. तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केल्यावर बहिणाबाईंनी निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिले होते असे म्हटले जाते. तुकाराम महाराजांनी बहिणाबाईला बुद्धांच्या वज्रसूची या बंडखोर ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले होते. यावर तुकाराम महाराजांनी पाळीत असलेल्या धर्माचे स्वरूप किती उदार होते याची कल्पना यावी. तुकाराम महाराजांवर सद्गुरू कृपा. संत तुकाराम महाराजांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य यांनी महाराजांना बीजमंत्र दिला. त्यांच्या कृपा आशीर्वादाने महाराजांना ज्ञान प्राप्ती झाली. माये मनीचा जनोनिया भाव, तो करी उपाव गुरुराव, आवडीचा मंत्र सांगितला सोपा, जेणे नाही कृपा कोठे नाही. तुकाराम महाराजांची वैराग्य प्राप्ती कशी झाली. संत तुकाराम महाराजांना साधू संतांनी विचारले, महाराज तुम्हाला वैराग्य प्राप्ती कशी झाली. यावर महाराज म्हणतात, अहो मला वैराग्य प्राप्ती झाली नाही, माझ्या विठुरायाने ती घडवून आणली. काय माझे होते जे मी गमावले, माझ्यामुळे मला वैराग्य प्राप्त होईल. दुष्काळात माझी पत्नी अन्न करून मेली होते, नव्हते ते द्रव्य गेले. मग माझ्याकडे देवभक्तीशिवाय पर्यायच राहिला नाही. देवाने ही दुष्काळात नैवेद्य दाखवला नव्हता, म्हणून वाटलं की भक्ती करावी. आरंभी एकादशीला कीर्तन करत होतो, पण अभ्यासात चित्तच नव्हते. मी संसाराधीन होतो. संतांची पद पाठ करून मी कीर्तन करायचो. मग सद्गुरूंनी कृपा केली, त्यांच्या वचनानेच मला वैराग्य प्राप्त झाले. मित्रांनो, आज आपण भाग 1 पाहिला आहे. लवकरच आपण भाग 2 अपलोड करू. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, जय श्री विठ्ठल.